नमस्ते, मी साईनाथ म्हात्रे. मी दिवा मिस्टाचा अध्यक्ष आहे. दिवा विभागात आज 17 शाळा लिगल आहेत, 18 शाळा लिगल आहेत आणि 65 शाळा अनलिगल आहेत. आणि 2 ते 4 दिवसापूर्वी म्हणजे 3 तारखेला दिवामध्ये स्मार्ट एज्युकेशन सोसायटी स्कूल यामध्ये एक म्हणजे लाजिरवाणी गोष्ट घडली. गोष्ट घडल्यानंतर पेपरला बातम्या वगैरे सगळ्या म्हणजे पूर्ण माहिती पेपरमधून दिली गेली. पण त्यात एक असं वाईट वाटतं की शाळा अनलिगल का लिगल हे तुम्हाला माहीत नाही. अनलिगल शाळेमध्ये ही घटना घडली, पण दिव्यातल्या शाळेत घटना घडली म्हणून आमच्या शाळा पण बदनाम होतात आज. आणि आज अशा घटना घडल्यानंतर आम्हाला पण कुठे खेद वाटतं. दिव्यामध्ये जे घटना घडली चुकीची आहे आणि त्यात आम्ही कमीत कमी 3 वर्ष झालं या अनलिगल शाळेच्या बाबतीत ठाणे महानगरपालिका, चर्नी रोड, पुण्यापर्यंत जाऊन आलो आहे. सगळे कागदपत्र त्यांना हे दिली, पूर्ण माहिती दिली आहे, पण कारवाई अजूनपर्यंत होत नाही आहे. आणि कारवाई करायला घेतली तर काहीतरी त्यांच्यावर दडपण येतं आहे, असं कळतं आहे. आज दिव्यामध्ये जी घटना घडली परत घडू नये. बदलापूरमध्ये जो घटना घडून 3 महिने झाले नाहीत आणि आज दिव्यात घडते, आम्हाला पण कुठेतरी वाईट वाटतं. आज की दिव्यामध्ये आमच्या लिगल शाळा असून अनलिगल शाळा गेल्या वर्षी 40 शाळा होत्या. या परत वर्षभरात त्याचा आकडा 75पर्यंत गेला आहे. हा कुठेतरी थांबला पाहिजे. अनलिगल शाळेला कुठेतरी लगाम लागला पाहिजे. आणि जे त्या शाळेमध्ये दिलं जाणारं शिक्षण कितपर्यंत चांगलं दिलं जातं, काय दिलं जातं का, तर आम्हाला लिगल शाळेंना सगळ्या शासनाचे नियम लागू पडतात. त्यांना कोणताही नियम नाही, काही नाही. आज जी शाळेमध्ये ही घटना घडली त्या शाळेची तुम्ही CCTV फुटेजमध्ये बघितलं असेल. रूम किती मोठा आहे. रूमची साईज आहे मला वाटतं 4 बाय 8-10 असं आहे की 25 बाय 30चा तरी रूम पाहिजे कंपल्सरी शाळेमध्ये. तो नसू नये. बाकीच्या आणि ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पण तिथं मिळत नाहीत. असं असताना सुद्धा पालक तिथं की TMCचं म्हणणं आहे की शाळेमध्ये फी कमी असल्यामुळे पालक तिकडं जातो. पण दिव्यामध्ये तुम्ही पूर्ण त्याच्यावर अभ्यास केला तर तसं नसून की म्हणजे इंटरनॅशनल शाळेला ज्या फीज आहेत तशा दिव्यामध्ये घेतल्या जातात अनलिगल शाळेमध्ये. आज कुठेतरी यातला कुठेतरी लगाम बसून म्हणजे जास्तीत जास्त लिगल शाळेकडे विद्यार्थ्यांना वळवून किंवा TMCच्या शाळेकडे वळवलं तरी चालेल. एवढीच आमची मागणी आहे. परत 2009 साली ज्या शाळांना प्रथम मान्यता वगैरे देण्यात आली आहे त्या शाळांना आमचं म्हणणं आहे की त्यांची तपासणी व्यवस्थित करून त्यांना RTI ॲक्टच्या अगोदर ज्यांना पण हे मान्यता देण्यात आली आहे त्यांना आता सरसकट मान्यता द्यावी असं आमची एक मागणी आहे. 3 वर्ष झालं आम्ही सगळी माहिती देतो, TMCला सगळं काय करतो, पाठपुरावा करतो, सगळं काय करतो, पण टायमावर कोण ना कोण वरून हे करतं आणि कारवाई थांबवतो. 15,000 ते 18,000 विद्यार्थी असं TMCचं म्हणणं आहे. काही शाळांना तर कोर्टातून बंद करण्याचा आदेश आलेला आहे कळव्यातल्या, पण त्या अजून सरच चालू आहेत. एखाद्या शाळेला मान्यता नसली त्याचं लेटर हॅड त्याचे स्टॅम्प बनवायचा त्यांना कोणताही अधिकार नाही आहे. आणि अधिकार नसल्यामुळे जे स्टॅम्प लेटर हॅड पिरियड दाखले जे बनवले जातात त्याच्यावर पण गुन्हा दाखल करून 420ची केस टाकता येते. पण TMCने अद्याप टाकलेली नाही. त्यांना आता गेल्या टायमाला जेव्हा FIR केला 188 कलम लावून हे केलेलं आहे. माहिती आहे का, कायद्यामध्ये कसं 1ली ते 8वी मुलं म्हणजे त्यांना नॉलेज नसलेले मुलं आहेत समजा, पण 9वीला गेल्यानंतर ते नॉलेज आलं असं पकडतो आपण. तर कायद्याने कसं असते 1ली ते 8वी आम्हाला विदाऊट ACनी ॲडमिशन घ्यायला सांगतात. TC नसलं तरी पण ॲडमिशन घ्यायला सांगतात. लिगलमध्ये आम्ही बरंच आता हायकोर्टात पण केस टाकली होती मागे. ते RTIचे आम्हाला पैसे पण भेटत नाही लिगली स्कूलला. RTIचे आज 2600 करोड रुपये बाकी आहेत महाराष्ट्रात, पण शासन ते पण पैसे देत नाही आणि दिले तर खातूर मात्र 10% 12% देते. म्हणजे उदाहरणार्थ शासन आमच्याकडनं लाईट बिल घेतो त्याच्यावर व्याज लावते, पण शाळेच्या कुठल्याही अमाऊंटवर ते आम्हाला म्हणजे व्याज तर लांबत राहिलं पण आमची मुद्दल पण देत नाही.
भविष्यात मी काय म्हणतो की शाळा ज्या चालू आहेत आपल्या लिगली ज्या इंग्लिश मिडियमच्या वगैरे, आज तुम्ही असो आम्ही असू दे, किती राजकीय कोणी पण असू दे, आपल्या प्रायव्हेट स्कूलला काय टाकतात ते की तिथे शिक्षण चांगल्या दर्जाचा भेटतो आहे म्हणून शिक्षक टाकतात तिथं. पण आता आज असं झालं आहे की त्या लोकांना शाळा बंद करण्याची वेळ आली. आज एवढे नियम लावलेले आहेत शासनाने की ते आम्ही झेलू पण शकत नाही. एखादा पेपर तरी आम्हाला जे पुनर्मान्यतेसाठी आम्ही 5 वर्ष घ्यायला लागते ते तरी द्यायला लागलं तरी त्याला 5 लाख रुपये आम्हाला खर्च येतो. म्हणजे कुठलाही अधिकारी पैसे घेतल्याशिवाय ती फाईल पुढे देत नाही. म्हणजे अधिकाऱ्यांनी एवढा भ्रष्टाचाराचा अतिरेक केला आहे की राजकीय पण वरती आपल्या अधिवेशनात मुद्दे उचलतात शाळांच्या शिथिलतांवर, पण ते शिथिलता पण होत नाही आणि वरनं इकडनं आम्हाला RTIची जबरदस्ती पोरं घ्यायला लावतात. जर नाही घेतलं तर पालक तिथे आंदोलन करतात, शाळेचं नाव बदनाम करतात तिथे आंदोलन करून. मग ह्या गोष्टी कुठेतरी आपल्या थांबल्या पाहिजेत. म्हणजे सांगण्यासारखं तर बरंच काय आहे, पण विषय काय होतो, जी शाळा चांगलं शिक्षण देते तिचा दर्जा घसरण्यासाठी उलटं शासन त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. तर त्यांना कुठल्याही सुविधा नाही. आज कुठल्याही शाळेमध्ये कोणी राजकीय असू दे कोणी जातो शिक्षकांना मारहाण करतो, त्या शाळेचं नाव बदनाम होतो. छोट्या मोठ्या गोष्टी होत्या का, मुलं आहेत लहान मुलं मस्ती करणार किंवा आईवडिलांना काही नेगेटिव्ह काही सांगतात, पण मुलं ते स्वतःच्या अंगावर घेत नाही मी मस्ती केली की नाही का त्या मुलांनी काय दिलं. पण आज शाळेला एवढे बंधन आले आहेत की डायरेक्ट ट्रस्टीला अटक करतात, ते चुकीचं आहे. याच्यावर काहीतरी विषय झाला पाहिजे. जर तुम्ही शाळेमध्ये ज्यांनी काय गोष्ट केलेली असेल त्यांना तुम्ही मुद्देसहित तुम्ही त्यांना शिक्षा द्या, आमचं काही म्हणणं नाही. शिक्षकांनी काय केलं असेल तर त्यांना शिक्षा, पण तुम्ही ट्रस्टीपर्यंत पण हे विषय घेता. मग ट्रस्टी आले तर तसं बघायचं मग पूर्ण गव्हर्नमेंटच आली ना सिस्टीममध्ये. अधिकारी आले, शिक्षण अधिकारी आले, प्लस तिथे शिक्षण आपला शिक्षण अधिकारी, परत आपले शिक्षण मंत्री आले. मग तसं महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण येऊ शकतं याच्यात नियमात. मग तुम्ही ट्रस्टीलाच काय धाऱ्यावर धरता. मग इथे कुठेतरी जो दोष जी शाळा आपण तुम्ही पुढचं देशाचं भविष्य आहे ते शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे, तर तिथे पण तुम्ही असे नियम लावले तर मग ते शाळा तरी कोण चालवणार आहे. आज करोडाची इन्व्हेस्टमेंट आम्ही बिल्डिंग बांधण्याला हे करतो आहे, मग त्याचा जर थोडा मोबदला आम्ही जर घेत असेल तर चुकीचं काय आहे फीजसाठी किंवा कुठलं. आणि जेव्हा आम्ही ॲडमिशन घेतो तेव्हा प्रत्येक पालकांना सांगितलेलं असते तुमची स्टार्टिंगला एवढी फी आहे किंवा एवढी फी वाढत जाईल, हे सर्व आम्ही सांगितलेलं असतात. तरी पण त्या लिगली स्कूल असेल इंग्लिश मिडियमची स्कूल असेल त्यांना बदनाम केलं जाते का फी भरपूर घेतात. प्रत्येक शाळेच्या कॅटेगरी वेगवेगळ्या असतात, ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या असतात, त्याच्यामुळे ती फी प्रत्येकमध्ये डिफरन्स असते. तर ह्या गोष्टीवर म्हणजे शासनाने पण कोऑपरेट केलं पाहिजे. आम्हाला संरक्षण कायदा द्यायला पाहिजे शाळांना आणि या चांगल्या दर्जाच्या चालवण्यासाठी पूर्ण सपोर्ट करायला पाहिजे. आणि ज्या मराठी शाळा ज्या बंद पडल्या त्याच्याकडे आज आपला लाखो रुपये खर्च होतो आहे, एका विद्यार्थ्यावर 90,000 रुपये खर्च होतो आहे, तर ते कुठेतरी थांबायला पाहिजे. ते शिक्षक 1.5 लाख 1 लाख रुपये पगार घेतात. आणि जे आता इंग्लिश मिडियमच्या स्कूलचे जे आता याच्यामध्ये होते आपल्या कोरोनामध्ये आज भाजीचा धंदा करत होते शिक्षक, शाळेने पण अर्धा पगार त्यांना दिला बंदमध्ये. पण जे आपले याचे मराठीचे जे शिक्षक होते त्यांनी जे ते मला वाटते घरी बसून 1.5 लाख रुपये पगार घेतला. हे कुठेतरी भेदभाव केला जातो. तर माझं म्हणणं एवढंच आहे की आपण जे चांगलं शिक्षण देतं आहे, जे चांगलं आहे त्याला आपण चांगलं म्हणूया, जे वाईट आहे त्याला वाईट म्हणूया, पण जे चांगलं शिक्षक देतात त्यांना पण त्या शाळेला प्रोत्साहन देऊन ती शाळा अजून कशी चांगली होईल याकडे हे करायला पाहिजे ना. तर तिथं पण कोणी केलं जात नाही आणि त्या शाळेचं कुठे काय थोडंफार हे झालं का त्या शाळेचं नाव बदनाम. आता सोशल मीडिया आहे तुम्हाला पण माहिती आहे, खरं काय खोटं काय कोणी जाणून घेत नाही, पण त्याची पूर्ण बदनामी करून जाते. आज बदलापूरच्या सारख्या शाळेमध्ये जे विषय झाले ठीक आहे, मान्य आहे की अशा चुकीच्या काही गोष्टी घडल्या, त्यांना तुम्ही शिक्षा द्या, पण तुम्ही शाळा बंद करणं. आज तिथे 65 वर्ष पूर्वीची शाळा होती, ती शाळा बंद झाली. आज एवढे विद्यार्थी 1000-1500 विद्यार्थी जास्त असतील मला वाटतं, 5000 विद्यार्थी असतील मला आकडा नाही माहिती, पण ती शाळा हे झाली. तिथे शिकलेले आमदार लोक पण शिकलेली होती. म्हणजे 2 मिनटात ते शाळेचा नायनाट होतो. मग शाळेच्या बाबतीत जर आपण जिथे आपला भविष्य आहे, देश आपला चालणार आहे, तिथे ह्या गोष्टी जरा थोड्या शिथिलतेने बघितलं पाहिजे ना. जे दोषी असतील त्यांना दोष दिला पाहिजे. बस माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही शाळांना जरा थोडंसं सपोर्ट करावं गव्हर्नमेंटने पण. आणि शासन दरबारी अजून एक आमची मागणी आहे की आज शाळा
ज्या पण संस्था शाळा चालू केलेल्या आहेत, करोडो रुपये टाकून आम्ही शाळा पूर्ण स्ट्रक्चर केलेलं आहे. पण आज जी घटना ज्या शाळेत घडली आहे त्या शाळेची परिस्थिती बघितली, मला वाटतं 1 गावामध्ये शाळा किंवा 2 गावामध्ये शाळा आहे. आमचं म्हणणं आहे की ज्या शाळांकडे सुविधा पुरवायची सोय असेल त्या शाळांना कायद्यात राहून तुम्ही परमिशन द्या, पण ज्यांच्याकडे बिलकुल सोय नाही, 2 ना 3 गावामध्ये शाळा चालू करतात, अशा शाळा तुम्ही लवकरात लवकर बंद कराव्या. आणि ते विद्यार्थी, आम्ही गेल्या वर्षी म्हणजे राक्षे साहेब ज्या वेळेला होते, राक्षे साहेबांबरोबर आमच्या 3-4 मीटिंग झाल्या. आम्ही पूर्ण आकडा दिला आहे की तुमचे जे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये किती विद्यार्थी बसवायची क्षमता आहे तीसुद्धा दिलेली आहे. काय झालं, लॉकडाऊनचा परिणाम झाला. वर्षाताई गायकवाड यांनी सांगितलं की बिना LCचं पण तुम्ही ॲडमिशन देऊ शकता. आणि लोकांनी त्याचा फायदा घेतला. एखाद्या शाळेची फी डुबवली, दुसऱ्या शाळेत गेल्यात आणि त्यामुळे लॉकडाऊननंतर हे अनलिगल शाळेचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून मॅस्टर संघटना हा विषय का घेते गव्हर्नमेंटचा? बघायला गेलं तर गव्हर्नमेंटचं काम आहे जे इनलिगली स्कूल चालू आहेत त्याच्यावर कारवाई करायचं नाही. पण आज आम्हाला काय घ्यायला लागतं त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो आहे की आज आमच्याकडे मुलं 2-2, 3-3 वर्ष शिकतात, त्याची फीस पेंडिंग ठेवतात आणि मग नंतर 2-3 वर्षानंतर फी आम्ही मागायला लागलो का मग ते लगेच शाळा सोडून दुसऱ्या इनलिगली स्कूलला ॲडमिशन घेतात. त्याच्यामुळे ह्या शाळा बंद होणं नाही तर मग ह्या शाळा पण बंद पडतील ज्या लिगली ज्या व्यवस्थित चालल्यात. तर त्याच्यामुळे आम्ही हा पुढाकार घेतो, पण शासन पण त्याला काही सपोर्ट करत नाही. बघायला गेलं तर या अधिकाऱ्यांचं काम असतो. अधिकारी जर पैसे घेऊन त्या शाळा चालवत असतील तर चुकीचं आहे ना. जर विचार केला त्यांनी पोलिसांना घेऊन केला तर लगेच तुरंत शाळा बंद होऊ शकतात. पण हे नाही घडत. आज तुम्ही 4था स्तंभ आहे बघायला गेला तर मीडियावाले पण जर तुम्ही पण याच्यात जर थोडी हे घेतलं तर आम्हाला वाटतं की आपण सर्व मिळून या गोष्टी बंद करूया. तर एका दोघांचं काम नाही हे करणं. हो, त्यांच्यावर कारवाई करा. मूलभूत सुविधा काय आहे, आज दिव्यामध्ये ज्या एवढ्या 65 शाळा आहेत ना त्याच्यामध्ये काय आहे की काही शाळा लिगल होऊ शकतात तर त्यांना गव्हर्नमेंटने परमिशन पण द्यावा. आणि ज्या 2-2, 4-4 गाड्यामध्ये आहेत ते 100% बंद व्हायलाच पाहिजे. कारण ते नंतरच्यासाठी आपल्यासाठी म्हणजे त्याचा चुकीचा हे होऊ शकतो शाळांसाठी.